नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील त्याचबरोबर गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. कोकणामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह. कोकणातल्या ग्रामीण भागामध्ये गणरायाला डोक्यावरून घरी आणण्याची परंपरा. रत्नागिरीच्या नाणीज गावातील ही विलोभनीय दृश्य कॅमेऱ्यात कैद. रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील पश्चिमेकडच्या किनारपट्टीवरील गावामध्ये होळीतून गणरायाचं आगमन. चाकरमान्यांची गणरायाच्या आगमनामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थिती. नंदुरबार शहराच्या मानाचा दादा आणि बाबा गणपतीची स्थापना. 140 वर्षांची परंपरा. नवसाला पावणारा गणपती अशी ओळख. राज्यभरामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह. ग्रामीण भागात देखील घरोघरी गणपती बाप्पा विराजमान. भक्तिमय वातावरणामध्ये आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये नागरिकांकडून लाडक्या बाप्पाचं स्वागत. गणपतीपुळेमध्ये भाविकांची मोठी गर्दी. आज थेट गाभाऱ्यामध्ये जाऊन पदस्पर्श दर्शन घेता येणार. कोकणामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह. पुण्यातील नांदेड सिटीमध्ये राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांच्या घरी लाडकी बहीण योजनेचा देखावा. बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी देखावा साकारण्यात आला. रत्नागिरीमध्ये पारंपरिक पद्धतीनं गणरायाचं आगमन. ढोल ताशाच्या गजरामध्ये बाप्पाचं घरोघरी जोरदार स्वागत. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये कोळी कुटुंबियांचा वतीनं 501 गणेश मूर्तींचं मोफत वाटप. 4 वर्षांपासून झरे पंचक्रोशीतील ग्रामस्थांना मूर्तींचं मोफत वाटप केलं जातं. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा. 11 दिवस मंदिर समितीकडून विविध सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी गणरायाचं आगमन. बावनकुळे यांच्याकडून सहपरिवार बाप्पाची पूजा. महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम होऊ दे, बावनकुळेंचं गणरायाकडे साकडं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी गणरायाचं आगमन. यंदा गडकरींच्या परिवारातील लहान मुलांकडून बाप्पाची स्थापना. आमदार भास्कर जाधव यांच्या घरी देखील गणरायाचं आगमन. भास्कर जाधवांनी अप्रतिम पखवाज वाजवत सर्वांचंच लक्ष वेधलं. नांदेड दक्षिणचे काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांच्या निवासस्थानी देखील बाप्पाची प्राणप्रतिष्ठा. जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सरकारनं मदत द्यावी, आमदार हंबर्डे यांची मागणी. अहमदनगरमधील राहत्यामध्ये गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये धनश्री विखे पाटील यांच्याकडून ढोलवादन. प्रवरा शैक्षणिक संकुलाच्या वतीनं गणरायाची प्राणप्रतिष्ठा. आमदार वैभव नाईक यांच्या घरी देखील गणरायाचं आगमन. विधिवत पूजा अर्चा करत गणपतीची प्रतिष्ठापना. मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या घरी देखील बाप्पा विराजमान. उत्साहामध्ये गणपती बाप्पाचं स्वागत. शरद पवार गटाचे नेते बाळासाहेब पाटील यांच्या साताऱ्यातील कराडच्या घरी देखील बाप्पाची प्रतिष्ठापना. सहकुटुंब एकत्र येत बाप्पाची आरती. अमरावतीमध्ये भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या निवासस्थानी गणरायाची विधिवत स्थापना. अनिल बोंडे यांच्या हस्ते लाडक्या गणरायाची पूजा अर्चा. नवी मुंबईमध्ये आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या निवासस्थानी देखील बाप्पा विराजमान. मंदाताई म्हात्रे यांच्याकडून विघ्नहर्त्याची मनोभावे पूजा अर्चा. अकोला जिल्ह्याचे खासदार अनुप धोत्रे यांच्या घरी देखील गणरायाची स्थापना. सर्व धोत्रे कुटुंबीय गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी उपस्थित. आमदार शेखर निकम यांच्या घरी देखील गणरायाचं आगमन. पारंपरिक पद्धतीनं पूजन करत बाप्पाची प्रतिष्ठापना. मंत्री गिरीश महाजन यांच्या घरी 10 दिवसांच्या बाप्पाचं आगमन. मुंबईमध्ये महाजनांच्या शासकीय निवासस्थानी लाल फुलांची सुंदर सजावट. हर्षवर्धन पाटील यांच्याकडून महाजनांच्या बाप्पाचं दर्शन. मुंबईतील सेवा सदन निवासस्थानी हर्षवर्धन पाटलांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. रायगडकडे तटकरे कुटुंबियांकडून बाप्पाचं उत्साहात स्वागत. जनतेला सुखी ठेव, तटकरे यांचं बाप्पाकडे साकडं. सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांच्या घरी देखील लाडक्या बाप्पाचं आगमन. टाकळीतील जाईजुई फार्म हाऊसवर गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा. अमोल कोल्हे यांच्या मुंबईतील निवासस्थानी लाडक्या बाप्पाचं आगमन. कोल्हे कुटुंबियांकडून मनोभावे पूजा करत लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठा. नागपूरमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी देखील बाप्पा विराजमान. वडेट्टीवार कुटुंबियांकडून विधिवत गणपती बाप्पाची पूजा. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या घरी देखील गणपती बाप्पा विराजमान. आंबेगाव तालुक्यातील निरगुडसरच्या घरी थाटामाटामध्ये गणपती बाप्पाचं आगमन.
पारंपरिक पद्धतीने एकनाथ खडसे यांच्या घरी देखील गणरायाचं आगमन, विधिवत पूजा करत गणरायाची प्रतिष्ठापना, खडसे परिवाराची उपस्थिती। शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या घरी देखील गणरायाचं आगमन, रोहिणी खडसे यांच्या हस्ते पूजा अर्चा। महिला अत्याचार कमी होऊ दे आणि शेतकऱ्यांना सुखी समाधानी ठेव, रोहिणी खडसे यांचं गणरायाकडे साकडं। शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील घरी देखील बाप्पाचं आगमन, केसरकरांनी सहकुटुंब गणरायाची पूजा अर्चा केली। राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते श्री गणपतीची स्थापना, अहमदनगरच्या प्रवरा कारखाना स्थळी श्री गणेशाची स्थापना। मंत्री शंभूराज देसाई यांच्या बाप्पाचं वाजत गाजत पालखीतून आगमन, शिंदेंनाच मुख्यमंत्रीपद मिळावं, शंभूराज देसाई यांचं बाप्पाच्या चरणी साकडं। छत्रपती संभाजीनगरचे ग्रामदैवत संस्थान गणपतीची स्थापना, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते पूजा।